वरली मटकावाल्याची राजा गंमत असायच्या माय बिन जो बसते आपलं एक घर आलं का दुसरं घर कवा येईन, दुसरं घर कवा येईन, कोणत्याही तहसील लेवलले पा वरली जिथं मटक्याचे आपले दुकानं मांडलेले असते तिथं नाही का मढं पडल्यासारखं, जसं एखादं मढं पडलं आहे. मढं कसं एखादं राहते आणि काही पाहुणे याचे राहते, मग आपलेवाले वाट पाहत राहते बाकीचे पाहुणे कवा उचलते कवा उचलते कवा उचलते, तशी हे दुसऱ्या घराची मटकेवाले वाट पाहते. सांगू का भाऊ, एखाद्याले नाही का स्वप्न दिसून जाते मटक्यावाले, त्याच्यातच राहते. विचारा स्वप्न तर यायला दिसणारच आहे. दिसते कसं, एका जणाले स्वप्न दोन राहते मित्र. काय लेगा म्हणते मायाच बरोबर होतं ना म्हणते. अबे दोन कुत्रे आले होते म्हणते, एक सरप होता म्हणते, दोन्ही कुत्रे सरपावर भिडले होते ना लेका म्हणते. सरकाच दुरीले छक्का होता ना म्हणते. तुला लेका छगनचं गो भूतभूल घालून दिलं म्हणते. मी छगन तुया त्यानं लावला म्हणते, नाही तर मजाक नाही सांगत म्हणते. मायावाला दुरीले छक्का आकडा बराबरच होता म्हणते. माय बिन दुसरा काय म्हणते, बे लेका माये बरोबरच होतो ना म्हणते. एक कास्तदान्यानं गेला म्हणते, कल्याणले लावला म्हणते, त्याच्यात आला म्हणते. पण भोसुरचा तिथं एका दाण्यानं मार खाल्ला म्हणते. मग बंबईले तुझ्याच्यानं गेम हुकला म्हणते, माला बराबरच होतो म्हणते. माई छक्क्याले दुरीची लावाचं मन होतं म्हणते, पण स्वप्नात नाही का तू आला ना म्हणते. मायावाल्या असा यायचा गोंधळ, मस्त कान लिहून ऐकत असतो मी. एखाद्या बारीनं वय आला, मी भाड्यावर जातो तिथं आपले मटकेवाले प्रत्येक तहसीलच्या ठिकाणी राहतेच मटका. कळम म्हणा, बाबुळगाव म्हणा, राळेगाव म्हणा का नेर म्हणा, प्रसिद्धच राहते. आणि तो बसले राहते. आणि का मग त्याची वाली आई विचारते, जसं लेकरू विचारते ना आपलं, काव आई म्हणते बाबा काहून नाही आले म्हणते. अरे बाबाचं एक घर आलं असं म्हणते, कल्याणले आलंच म्हणते, दुसरं घर घेतल्यावर बाबा येते म्हणते. हो का म्हणते. लेकराले काय माहीत हा कोणतं घर आणून राहिलं आणि याचं कोणतं घर आलं ते. मायले त्याचा गेम माहीत राहते का. छक्का आला होता बा, हा अठ्ठ्याची वाट पाहून राहिला, छक्क्याले अठ्ठ्यानं लावला असं. काय तो भाऊ 500 वाजते आणि गाडी चालली जाते, लेखाचा येतच नाही, एकच दाण्यानं तिथोय चोय पडून जाते. अशी मटकेवाल्याची गंमत आहे. आल्याबरोबर म्हणते बायको, का हो काहून एवढा वेळ लावला, काही भातकं गीतकं आणलं का नाही लेकरा. अहो काय भातकं सांगतं म्हणते. अव 2 लाखाची माली जूट होती म्हणते, एक कस्तदाण्यानं चळली म्हणते. नाही तर घरही बांधत होतं म्हणते, आणि पुरीचं यंदा लग्न उरकत होतं म्हणते. मला एक समजत नाही हे मटकेवाल्याचे. मी जीवनात मी 20 वर्षाच्या वयापासून आज माझ 40 वर्षाचं वय आहे जवळपास, पाहून राहिलो. कोणच काही प्रगती केलेली नाही. असं वाटते का तो मटका खाते ना रतन खत्री, असं वाटते का त्यालेच मी विकत घेतो. पण तोच या मटक्यावाल्याले झोकाझोकाने विकत घेऊन पूर्ण फिटून टाकून राहिला. तरी हे एक घरानं जाते, एक घराने येते. बंबईत अटकला का कल्याण में लटका म्हणते. कल्याण में अटका तर इनका फटके ही चालू है. क्या बताओ यार, मटके के पीछे तो सारी दुनिया पागल. भाऊ मजाक नाही सांगत, चांगले चांगले माणसे VIP माणसं लावते हो मटके. कोणची पाणठेलेवाले काय, कोणचे हॉटेलवाले काय. भाऊ हे पत्ते टाकून दे म्हणते 400चे, बहीण पाहिल्या जाईन म्हणते. धंदा करते. कटिंगवाले तसेच राजे हो, हॉटेलवाले तसेच त्याच्या मागच लागले. जसं काय माय भिंजायचे ठेवलेच आहे पैसे. आता तुम्ही एक विचार करा, बहीण मायची खटखट 99 घर मला वाटते का त्या मटकेवाल्याचे राहते, आणि एकच घर आपलं राहते. सांगा आता किती नो गॅरंटी आहे हो हे. 99 घरं त्याच्या हातातून एकच घर आपल्या हातात. तो खरंच पक्का आहे का. पण माणसं लावणारी, अरे बापा व जर डेअरिंग न सांगते, जसं याच्या हातातच आहे, जसे पैसेच येऊन राहिले.